भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की भारतीय राज्यघटना ही भारतीय लोकशाही व्यवस्थेचा दीपस्तंभ आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेली राज्यघटना नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्ये देते। त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा आणि सशक्त लोकशाही देश म्हणून ओळखला जातो। सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आणि सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो। खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला। प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं, मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली। शहरानं पुढील 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी 102 लोकप्रतिनिधींना निवडून दिले। त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून सर्वोत्तम या शहराची सेवा घडावी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो। या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार उपस्थित होते। या कार्यक्रमात पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड, NCC, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांचं संचलन पार पडलं। पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि सहाय्यक परेड कमांडर श्री शरद नारावकर, राखीव पोलीस निरीक्षक, यानंतरचं पथक आहे SRPF राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 10। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र बारई आणि त्यांना सहाय्यक करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक हिरालाल मावस्कर। 6 मार्च 1948 रोजी SRPFची स्थापना पुरंदर पुणे येथे झाली। SRPFचे राज्यात एकूण 19 गट असून या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक विष्णू बसिने आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ जाधव। राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, नक्षली कारवाई रोखणे यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात शांत पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक बनसुडे आणि त्यांना सहाय्य करत आहेत पोलीस उपनिरीक्षक नागेश जेळे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र एक करणारे, सण समारंभ आणि मिरवणुकीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवून शहराची शांतता टिकवण्यास कार्यरत करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती येळे। प्रेम, त्याग आणि कर्तव्य सगळ्यात माझा नंबर पहिला आहे, म्हणून तर नाळीने उदरात सांभाळते, लेकरांनो मी माता, मी महिला आहे, असा हा पोलीस आयुक्तालय। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अंजना फाळके आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे। आजची महिला ही सुशिक्षित आणि कष्टकरी, प्रत्येक क्षेत्रात पुढे, कला, क्रीडा असो वा नोकरी। शांत पथक या पथकाचे नेतृत्व करीत सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अजय पोपळभट। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील आता सन्माननीय पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणार आहेत। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी कमांडर श्री अमित चव्हाण आणि त्यांना सहाय्य करत आहेत वरिष्ठ पलटण नायक श्री उस्मान पटेल। निष्ठा व सेवा हे या दलाचे ब्रीदवाक्य आहे। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत क्षीरसागर। शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते। हम बुलबुले हैं इसीलिए बुलबुला हमारा अशा देशभक्ती जागवणाऱ्या आणि स्फुरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी हे देशभक्तीचे वातावरण गुंतवून टाकणारे अशा
कारवायात मदत, बॉम्ब शोधत तसेच गुन्हे उघडकीस आणणे या पथकाचं काम आहे. अंमलीजन्य पदार्थ शोधण्याचं देखील काम करतं. या श्वानाचे बेला डॉगचे चापोशी 12/09 गणुरे यानंतरचं पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सोलापूर शहराकडून दैनंदिन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सरकारी आस्थापना, धार्मिक स्थळे, उत्सव, जयंती मिरवणूक, मार्ग, मॉल या ठिकाणी व्हीव्हीआयपी